इतिहासात अनेक राजे झाले, पण स्वराज्याचं स्वप्न पाहणारा आणि ते प्रत्यक्ष उभं करणारा राजा एकच होता, ज्याच्या जन्माने एका गुलामगिरीच्या अंधारात आशेचा दीप पेटला, ज्याने तलवारीपेक्षा विचारांना धार दिली आणि मूठभर मावळ्यांच्या बळावर महासत्तांच्या छातीत स्वराज्याची घोषणा कोरली. हा फक्त एका राजाचा इतिहास नाही, ही आहे मातीशी नातं जपणाऱ्या, जनतेसाठी जगणाऱ्या आणि अन्यायासमोर कधीही न झुकणाऱ्या योद्ध्याची गाथा. ही कथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक अजरामर व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला, जो महाराष्ट्रातील जुन्नर शहराजवळील पुणे जिल्ह्यात आहे. हा किल्ला दुर्गम आणि मजबूत असल्याने त्याचा जन्मच एक प्रकारे त्यांच्या भविष्यातील संघर्षाचे प्रतीक होता. त्यांचे वडील शहाजी भोसले हे बिजापूर सुलतानशाहीचे प्रमुख सेनापती होते, जे दक्षिण भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांसाठी काम करत असत. आई जिजाबाई या धार्मिक, धैर्यवान आणि बुद्धिमान स्त्री होत्या, ज्यांनी शिवाजी महाराजांना बालपणापासूनच रामायण, महाभारत आणि भारतीय वीरांच्या कथांद्वारे राष्ट्रभक्ती आणि धर्माची प्रेरणा दिली. त्या काळात भारतावर मुस्लिम राज्यकर्त्यांचा वर्चस्व होता. उत्तरेकडे मुघल साम्राज्याचे सम्राट औरंगजेब, तर दक्षिणेकडे विजापूर आणि गोलकोंडा या 3 सुलतानशाही होत्या. या राज्यकर्त्यांकडून हिंदू प्रजेवर होणारे अत्याचार, धार्मिक छळ आणि करांचा बोजा पाहून शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची म्हणजे स्वतंत्र हिंदू राज्याची संकल्पना जन्मली. वयाच्या केवळ 16व्या वर्षी त्यांनी रोहिडेश्वर मंदिरात मावळ साथीदारांसह स्वराज्याची शपथ घेतली. ही शपथ केवळ शब्द नव्हते, तर एक क्रांतीची सुरुवात होती, जी पुढे मराठा साम्राज्याच्या रूपात फुलली. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, जो एक उंच आणि अभेद्य किल्ला होता. हा किल्ला निजामशाहीच्या काळात बांधला गेला होता आणि त्याचे स्थान डोंगराळ भागात असल्याने शत्रूंपासून संरक्षण देत असे. जन्माच्या वेळी भारतातील राजकीय स्थिती अत्यंत अस्थिर होती. उत्तर भारतात मुघल सम्राट शहाजहान राज्य करत होता, तर दक्षिणेत निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही या 3 मुस्लिम राज्य होती. शहाजी राजे आदिलशाहीसाठी काम करत असल्याने ते बहुतेक वेळा युद्धात व्यस्त असत. म्हणूनच शिवाजी महाराजांचा सांभाळ मुख्यतः आई जिजाबाई आणि गुरु दादोजी कोंडदेव यांच्याकडे होता. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना बालपणापासूनच धार्मिक आणि नैतिक शिक्षण दिले. त्या रात्रीच्या वेळी रामायण आणि महाभारतातील कथा सांगत असत. उदाहरणार्थ, रामाने रावणाचा वध कसा केला, कृष्णाने कंसाचा कसा पराभव केला, अशा कथा ऐकून शिवाजी महाराजांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची भावना रुजली. जिजाबाई स्वतः एक योद्धा स्त्री होत्या. त्या तलवारबाजी आणि घोडेस्वारी जाणत होत्या. त्या म्हणत असत, शिवबा, तू हिंदू धर्माचा रक्षक होशील. या शब्दांनी शिवाजी महाराजांना प्रेरित केले. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे मुख्य गुरु होते. ते प्रशासन, युद्धकला आणि राजकारण शिकवत असत. दादोजींनी शिवाजी महाराजांना घोडेस्वारी, तीरंदाजी, तलवारबाजी आणि गुरिला युद्धाची रणनीती शिकवली. ते म्हणत असत, युद्ध हे केवळ शक्तीने नव्हे, तर बुद्धीने जिंकले जाते. शिवाजी महाराजांचे शिक्षण औपचारिक शाळेत नव्हते, पण व्यावहारिक होते. ते संस्कृत, मराठी, फारसी आणि हिंदी भाषा जाणत होते, ज्यामुळे त्यांना शत्रूंच्या भाषा समजण्यास मदत झाली. बालपणी शिवाजी महाराज मावळ भागात फिरत असत. मावळ हे सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि जंगलांनी भरलेले क्षेत्र होते. तिथे ते स्थानिक शेतकरी, मावळे आणि आदिवासींशी बोलत असत. त्यांनी प्रजेच्या समस्या ऐकल्या. करांचा बोजा, धार्मिक छळ आणि जुलमी सरदारांची दादागिरी. एकदा वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराजांनी एका जुलमी सरदाराविरोधात छोटीशी बंडखोरी केली. त्यांनी मावळ्यांसह एक छोटी फौज तयार केली आणि सरदाराची गोदामे लुटली, ज्यातून गरिबांना धान्य वाटले. ही घटना त्यांच्या जीवनातील पहिली क्रांतिकारी कारवाई होती. वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वर मंदिरात शपथ घेतली. मी स्वराज्य स्थापन करेन, हिंदू धर्माचे रक्षण करेन. या शपथेत त्यांचे साथीदार नेताजी पालकर, येसाजी कंक आणि बाजी पासलकर हे होते.
ही शपथ घेतल्यानंतर त्यांनी मावळ्यांची संघटना वाढवली. मावळे हे डोंगराळ भागातील कष्टकरी लोक होते, जे घोडेस्वारी आणि युद्धात निपुण होते. शिवाजी महाराजांनी त्यांना प्रशिक्षण दिले आणि एक निष्ठावान फौज तयार केली. या काळात शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या जहागीरदारातील काही भाग नियंत्रित करण्यास सुरुवात केली. शहाजीराजे कर्नाटकात व्यस्त असल्याने पुणे आणि सुपे ही जहागीर जिजाबाई आणि दादोजी सांभाळत असत. शिवाजी महाराजांनी तिथे प्रशासन सुधारले. शेतकऱ्यांना कमी कर, पाणी व्यवस्था आणि सुरक्षा दिली. हे पाहून स्थानिक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. 1640च्या दशकात शिवाजी महाराजांनी पहिले किल्ले जिंकण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला मोठा विजय म्हणजे तोरणा किल्ला, जो 1646मध्ये त्यांनी ताब्यात घेतला. हा किल्ला विजापूरच्या नियंत्रणात होता. शिवाजी महाराजांनी गुप्त मार्गाने किल्ल्यात प्रवेश केला, पहारेकऱ्यांना पराभूत केले आणि खजिना ताब्यात घेतला. या खजिन्यातून त्यांनी स्वराज्याची आर्थिक पायाभरणी केली. यानंतर त्यांनी चाकण, कोंढाणा म्हणजे सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले जिंकले. या विजयांनी विजापूर सुलतानशाहीचे लक्ष वेधले. सुलतान मोहम्मद आदिलशहाने शिवाजी महाराजांना कैद करण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा म्हणजे गुरिला युद्धाची रणनीती अवलंबली. ते डोंगरात लपून हल्ले करत, शत्रूची पुरवठा साखळी तोडत आणि वेगाने पळ काढत. ही रणनीती त्यांच्या फौजेच्या हलक्या आणि वेगवान स्वभावामुळे यशस्वी झाली. बालपणातील या घटनांनी शिवाजी महाराजांना एक कुशल योद्धा आणि नेते बनवले. त्यांचे शिक्षण केवळ शारीरिक नव्हते, तर मानसिक आणि नैतिक होते. ते म्हणत असत, स्वधर्मे निधनम श्रेयः, म्हणजे स्वधर्मात मरणे श्रेयस्कर आहे. हे तत्त्वज्ञान त्यांच्या जीवनाचे आधारस्तंभ होते. शिवाजी महाराजांचा पहिला मोठा संघर्ष विजापूर सुलतानशाही विरुद्ध होता. 1648मध्ये त्यांनी जावळी खोरे जिंकले, जे एक महत्त्वाचे व्यापारी आणि रणनीतिक क्षेत्र होते. जावळीचे सरदार चंद्रराव मोरे हे जुलमी होते. ते हिंदू प्रजेवर अत्याचार करत असत. शिवाजी महाराजांनी त्यांच्याविरुद्ध मोहीम काढली. एका रात्रीच्या हल्ल्यात त्यांनी मोऱ्यांचा वध केला आणि खोरे ताब्यात घेतले. या विजयाने स्वराज्याचा विस्तार झाला आणि आर्थिक स्रोत वाढले. 1650च्या दशकात विजापूरने शिवाजी महाराजांना दाबण्यासाठी अनेक प्रयत्न केले. सुलतानने सेनापती पाठवले, पण शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा रणनीतीसमोर ते अपयशी ठरले. 1659मध्ये विजापूरने अफजल खान नावाच्या क्रूर सेनापतीला पाठवले. अफजल खान हा उंच, मजबूत आणि अनुभवी योद्धा होता. त्याने अनेक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली होती आणि हजारो हिंदूंना मारले होते. त्याला 10,000 फौजेसह शिवाजी महाराजांना पकडण्याचे आदेश होते. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडावर भेटण्यासाठी बोलावले. भेटीपूर्वी अफजल खानाने जावळी खोऱ्यात अत्याचार केले, मंदिरे तोडली, गावे जाळली, पण शिवाजी महाराज शांत राहिले. भेटीदरम्यान दोघे एका मंडपात भेटले. अफजल खानाने विश्वासघात केला आणि शिवाजी महाराजांना कवटाळून मारण्याचा प्रयत्न केला, पण शिवाजी महाराजांनी शरीरावर लोखंडी जाळी घातली होती आणि हातात वाघनखे लपवली होती. त्यांनी अफजल खानाचे पोट फाडले आणि त्याचा वध केला. या वधानंतर मराठ्यांनी सिग्नल दिला आणि प्रतापगडाच्या खिंडीत लपलेल्या फौजेने विजापूरच्या सैन्यावर हल्ला केला. ही लढाई केवळ 1 तास चालली, पण हजारो विजापूर सैनिक मारले गेले. अफजल खानाच्या फौजेचा पूर्ण पराभव झाला. या विजयाने शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली. लोक त्यांना महाराज म्हणू लागले. प्रतापगड विजयानंतर शिवाजी महाराजांनी पन्हाळा, विशाळगड आणि रंगना हे किल्ले जिंकले. विजापूरने सिद्दी जौहर नावाच्या सेनापतीला पाठवले, ज्याने पन्हाळा किल्ला घेराव घातला. शिवाजी महाराज किल्ल्यात अडकले, पण त्यांनी एक धाडसी पळाड काढला. रात्रीच्या अंधारात ते आणि साथीदार विशाळगडाकडे निघाले. पाठलाग करणाऱ्या फौजेला रोखण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी 300 मावळ्यांसह घोडखिंड म्हणजे पावनखिंडमध्ये लढाई केली. बाजीप्रभू हे शिवाजी महाराजांचे निष्ठावान साथीदार होते. ते म्हणाले, महाराज तुम्ही सुरक्षित पोहोचा, मी शत्रूला रोखतो. लढाईत बाजीप्रभू दोन्ही हातांनी तलवारी चालवत लढले. ते जखमी झाले, पण विशाळगडावरून तोफेचा आवाज ऐकूनच त्यांनी प्राण सोडले. हे बलिदान पावनखिंड म्हणून अमर झाले. या घटनेने मराठ्यांची एकजूट दाखवली. 1660मध्ये शिवाजी महाराजांनी उंबरखिंडची लढाई जिंकली, ज्यात कारतलब खानाचा पराभव केला. यानंतर त्यांनी कोल्हापूर आणि सातारा भाग जिंकला.
विजापूर सुलतानशाही कमकुवत झाली आणि स्वराज्याचा विस्तार दक्षिण महाराष्ट्रात झाला. 1660च्या दशकात औरंगजेबाने दक्षिण भारतावर लक्ष केंद्रित केले. औरंगजेब हा कट्टर मुस्लिम राज्यकर्ता होता, ज्याने हिंदू मंदिरे तोडली आणि जजिया कर लादला. शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्धही लढा दिला. 1663मध्ये त्यांनी शाहिस्तेखान नावाच्या मुघल सेनापतीला हल्ला केला. शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामू होता आणि 1,00,000 फौजेसह दक्षिणेत आला होता. शाहिस्तेखान पुण्यातील लाल महालात राहत होता. शिवाजी महाराज 400 मावळ्यांसह रात्रीच्या वेळी शहरात घुसले. ते लग्नाच्या वरातीच्या रूपात आले. महालात प्रवेश करून त्यांनी शाहिस्तेखानावर हल्ला केला आणि त्याची बोटे कापली. शाहिस्तेखान जखमी होऊन पळाला. या हल्ल्याने मुघलांना मोठा धक्का बसला आणि औरंगजेब रागावला. 1664मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत शहराची लूट केली. सुरत हे मुघलांचे श्रीमंत व्यापारी केंद्र होते. शिवाजी महाराज 4000 घोडेस्वारांसह तिथे पोहोचले आणि श्रीमंत व्यापाऱ्यांची संपत्ती लुटली. ही लूट केवळ आर्थिक नव्हती, तर मुघलांना आव्हान होती. या पैशाने त्यांनी फौज आणि किल्ले मजबूत केले. 1670मध्ये त्यांनी सुरतची दुसरी लूट केली. औरंगजेबाने राजपूत सेनापती जयसिंग आणि दिलेर खान यांना पाठवले. त्यांनी पुरंदर किल्ला घेला उघातला. 1665मध्ये पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी 23 किल्ले मुघलांना दिले आणि आग्र्या येथे औरंगजेबाला भेटण्यास सहमत झाले. आग्र्या येथे औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा अपमान केला. दरबारात त्यांना मागच्या रांगेत उभे केले. रागावून शिवाजी महाराज बोलले, तुम्ही मला कैद करण्याचा विचार करत आहात. औरंगजेबाने त्यांना कैद केले, पण शिवाजी महाराजांनी बुद्धिमत्तेने पळाड काढला. ते फळांच्या टोपल्यात लपले आणि साथीदार मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद यांच्या मदतीने आग्र्यातून निसटले. हा पळाड एक ऐतिहासिक चमत्कार होता. ते महाराष्ट्रात परत आले आणि स्वराज्य पुन्हा मजबूत केले. 1670मध्ये सिंहगडाची लढाई झाली. मुघलांनी सिंहगड ताब्यात घेतला होता. शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना पाठवले. तानाजींनी घोरपड म्हणजे मॉनिटर लिझर्डच्या मदतीने किल्ला चढला आणि लढाई केली. लढाईत तानाजी शहीद झाले, पण किल्ला जिंकला. शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. 1674मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक केला आणि छत्रपती पदवी घेतली. हा समारंभ गागाभट्ट नावाच्या ब्राह्मणाने वैदिक पद्धतीने केला. या घटनेने मराठा साम्राज्याची औपचारिक स्थापना झाली. हे एक स्वतंत्र हिंदू राज्य होते, जे मुस्लिम राज्यकर्त्यांपासून मुक्त होते. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहीम काढली. 1677-78मध्ये त्यांनी कर्नाटक आणि तामिळनाडू जिंकले, ज्यात गिंजी, वेल्लूर आणि तंजावर समाविष्ट आहेत. त्यांनी सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांची मदत घेतली. या मोहिमेत त्यांनी विजापूर आणि गोलकोंडाला पराभूत केले. शिवाजी महाराज एक कुशल प्रशासक होते. त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. पेशवा म्हणजे मुख्यमंत्री, अमात्य म्हणजे वित्त, सचिव म्हणजे पत्रव्यवहार, सेनापती म्हणजे सेनाप्रमुख, सुमंत म्हणजे परराष्ट्र, न्यायाधीश, दानाध्यक्ष आणि पंडितराव. शिवाजी महाराजांनी 300हून अधिक किल्ले बांधले किंवा दुरुस्त केले. राजगड ही राजधानी होती. रायगड राज्याभिषेकाचे ठिकाण. शिवाजी महाराजांचे लग्न साईबाई, सोयराबाई इत्यादींसह झाले. पुत्र संभाजी आणि राजाराम. ते भवानी देवीचे भक्त होते. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे केले. 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला. वय फक्त 50 वर्षे. पण त्यांनी जे राज्य उभे केले ते मुघल साम्राज्याच्या विरुद्ध 27 वर्षे लढले आणि विजयी राहिले. त्यांच्यानंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाई आणि पेशव्यांनी हे स्वराज्य वाढवले. औरंगजेबाच्या प्रचंड फौजेला मराठ्यांनी थोपवले आणि मराठा साम्राज्य भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे हिंदवी साम्राज्य बनले. शिवाजी महाराज हे फक्त योद्धा नव्हते. ते एक दूरदृष्टी असलेले राजकारणकार, न्यायप्रिय प्रशासक, नौदलाचे जनक, धर्मनिरपेक्ष शासक आणि स्त्री सन्मानाचे रक्षक होते. त्यांनी अष्टप्रधान मंडळ नेमले, शेतकऱ्यांना न्याय दिला, मुस्लिम आणि हिंदू सैनिकांना समान वागणूक दिली आणि स्वराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणली, जी फक्त भूमी नव्हती तर स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि न्यायाची होती. आज 350 वर्षांनंतरही शिवाजी महाराजांचा वारसा जिवंत आहे.
त्यांची गुरिला युद्धशैली म्हणजे गनिमी कावा जगातील अनेक सेनांमध्ये अभ्यासली जाते. त्यांचे किल्ले राजगड, प्रतापगड, सिंहगड, रायगड आजही पर्यटकांना आणि तरुणांना प्रेरणा देतात. शिवजयंतीला लाखो लोक जय भवानी, जय शिवाजी म्हणतात आणि त्यांच्या नावाने प्रेरणा घेतात. पण खरा हुक हा आहे की शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ इतिहास नाही, ते एक जिवंत संदेश आहे. आजच्या काळात जेव्हा अन्याय, भ्रष्टाचार, विभाजन आणि कमकुवत नेतृत्व दिसते, तेव्हा शिवराय सांगतात, स्वाभिमान गमवू नका, अन्याय सहन करू नका आणि स्वतःच्या हाताने स्वराज्य उभे करा. ते म्हणतात की माझ्या सैन्याचे शस्त्र माझ्या हातात नाहीत, ते माझ्या डोळ्यात आहेत. म्हणजे खरी ताकद मनात, बुद्धीत आणि धैर्यात आहे.